पैठणी नवीन. खरं तर ना दुकानात काय आहे आणि काय नाही ते बघायला पाहिजे, म्हणजे मग तसं नवीन काहीतरी आणता येईल ना. ज्योती, खूप उशीर झालाय, राहू दे काम. हा अहो काका, मी एवढं आवरते आणि मग जाते. अगं हो, पण राहिलेलं उद्या कर ना. तुम्ही नका टेन्शन घेऊ काका, मी करते ना सगळं. आणि काय पुरुषोत्तम काकांनी इतका विश्वास टाकलाय माझ्यावर, तर मला हे काम केल्याशिवाय चैन नाही पडणार, आणि तेही नीट. हे बघ, तुला काही मदत पाहिजे का? मी करू का काही मदत? नाही नाही, तुम्ही निवांत घरी जा, मी करते सगळं. नक्की? हो काका. हे बघ, एक काम कर, मी वॉचमनला सांगून जातो. तुला काहीही लागलं ना तर त्यांना सांग. हा हो, नीट जा. हो हो. ताईचा फोन. हा ताई बोल. ज्योती, अगं आई आहे का? आईला फोन दे ना, तिचा फोनच लागत नाहीये. अगं ताई, मी अजून दुकानातच आहे, मला उशीर होणार आहे थोडा. अरे, एवढा उशीर झालाय आणि अजून तू दुकानातच आहेस? हो, जरा काम होतं महत्वाचं, आणि नवीनच जॉईन झाले ना, तर मग असतं काम थोडं. अच्छा, बरं बरं, ठीक आहे. मी कीर्तीच्या फोनवर फोन करते, ठीक आहे? बरं बरं, चालेल, मी ठेवते. हा ज्योती रोज नव्या गोष्टी करून त्या पुरुषोत्तमचं मन जिंकायचा प्रयत्न करते, आणि हे असंच जर का सुरू राहिलं ना तर पुढे ज्योती विरोधात मला काहीच करता येणार नाहीये. आत्ता जर डाव जिंकायचा असेल तर बुद्धिबळाचा वापर करून वजीर बाहेर काढायला हवा. प्रीती सावेकर, तुमच्या बहिणीला चेकमेट करायला दीप नावाचा वजीर चालवावा लागणार. जयश्री, सॉरी काय बघतेस तू? आई साहेब, इतकी चिंता नका करू तुम्ही. कसलं टेन्शन आहे तुम्हाला? तुमच्या मुलीचं ज्योतिराणी येतीलच आता. कशाला इतकी चिंता करताय? म्हणाले नाही येतील त्या. बापरे बापरे, इतक्या रागाने का बघतेस? आई, तू चिडलेस माझ्यावर? छोट्या छोट्या गोष्टींवरून काय चिडतेस ग? आणि मी काही चुकीचं म्हणाले का? जर ती दुकानात आहे तर काहीतरी कामात असेल, कुठेतरी अडकली असेल, येईल ती. उगाच टेन्शन घेऊ नको. चल तिकडे बस. चल. अगं काय का बसा. तुला नाही कळणार, तू आई झालीस की कळेल तुला. हो हो, बरोबर आहे अगदी तुझं. मला मेलीला काय कळणार? जेव्हा मी आई होईन ना तेव्हाच कळेल मला, त्याशिवाय नाही कळणार. पण आई, जेव्हा मी आई होईन तेव्हा तर तू आजीबाई होशील. लबाडे, माझी नक्कल करण्यापेक्षा ना जा जाऊन अभ्यासाला बस. आई, तू सारखं मला तेच तेच बोलू नकोसा. सारखं काय अभ्यास कर. आई, तू ना मला आता जेलमध्ये पाठव. एक काम कर, मला एक वेळेचं जेवण देऊ नकोस. हवं तर मी अंगणात झोपते. तू जसं म्हणशील तसं वागते. हवे ते अत्याचार कर, पण आता प्लीज मला अभ्यास कर म्हणू नकोस आई. मी खरंच जेन्युइनली रात्रभर अभ्यास करते. आता मी दमलीये. हो का? अभ्यासाचं नाटक करण्याला पण कंटाळा येतो का? छान आहे. अभ्यासाचं नाटक? या घरात ना मी कितीही काही केलं ना तरी कुणी मला कुणी सिरियसली घेणारच नाहीये. देवा परमेश्वरा, असं मी काय पाप केलंय की या घरात मी सर्वात लहान मुलगी म्हणून जन्म घेतला. देवा परमेश्वरा, मी कितीही सिरियसली अभ्यास केला, कितीही जेन्युइनली वागले ना तरी सुद्धा या घरातल्या लोकांचा माझ्यावरती विश्वासच नाहीये. परमेश्वरा, मी काय करू? काय असं पाप केलंय की मी ही टोमणे सहन करते? परमेश्वरा, या अभ्यासाच्या टोमण्यांमधून आणि या अभ्यासाच्या व्यापांमधून मला मुक्त कर. परमेश्वरा, माझी सुटका कर. परमेश्वरा, माझी सुटका कर. देवा, मला मुक्त कर प्लीज. माझी सुटका कर देवा. बाई, काय कीर्ती मॅडम, ऐ, बरी आहेस ना? काय झालं काय? याला म्हणतात नाटक.
आणि तू जे म्हणतेस ना की उठ सूट अभ्यासाचं नाटक करते मी एकदम सिरियसली अभ्यास करते पण तुम्हाला काही पडलीच नाहीये. आणि आई मुद्दा हा नाहीये, मुद्दा हा आहे की तुझी ज्योतिताई उशिरा आले हा प्रॉब्लेम आहे ना. मग मध्येच माझा अभ्यास कुठून आला गाई. आणि तसंही तुझ्या लक्षात आलं नसेल पण माझ्या लक्षात आले आजकाल तिचा नवीन बेस्ट फ्रेंड झालाय ना. ती कुठे पण असेल तरी तो तिला व्यवस्थित आणून सोडेल. ए काहीतरी बोलू नकोस. तुझ्या या मित्रांच्या गोंधळात ना उगाच ज्योतिताईला मिक्स करू नकोस. तिचा असा कोणीही मित्र वगैरे काही नाहीये. हा. यालाच म्हणतात रातांधळेपणा. काय? नाही आंधळा विश्वास. वा मोठ्या मुलीवरती एकदम श्रद्धा नाही आई ही अंधश्रद्धा आहे. तुझा ताईवर इतका विश्वास आणि सगळे डाऊट माझ्यावर. नंतर म्हणशील कीर्ती तुझं लक्ष नव्हता, तू सांगितलं नाहीस. मी सांगते आई तुला. जाऊ दे, मी कितीही माझं डोकं फोडलं तरी तुला कळणार थोडीच आहे. एक काम कर, यू कंटिन्यू विथ युअर काळजी, आय कंटिन्यू विथ माय चणे. बाय. तुला काय करायचं ते कर, माझं ऐकू नकोस. चणे हवेत नको खातूच. बाय. मस्ती की पाठशाला अपनी तो पाठशाला. वहिनीचा फोन. हा वहिनी, बोला ना, काही प्रॉब्लेम आहे का? दीप, अरे इतका उशीर झालाय तरी ज्योती अजून दुकानातच आहे. बहुतेक बाबांनी तिला जरा महत्वाचं काम दिलंय आणि ती पण ते पूर्ण करण्यासाठी धडपडतीये बिचारी. नवीन आहे ना, मला असं वाटतंय की तिला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. बाबाच म्हणत होते म्हणून म्हटलं. वहिनीने स्वतःहून मला फोन केला आणि इनडायरेक्टली माझ्याकडून मदतही मागताय. क्या बात है. वहिनी मला हळूहळू माफ करताय वाटतं. हॅलो दीप, काही करू शकता येईल का? वहिनी टेन्शन नॉट. मी आहे ना, मी आत्ताच्या आत्ता दुकानात जातो. हा वहिनी एक मिनिट. एक अडचण आहे. काय अडचण आहे? आणि तुम्हाला माहिती आहे ना, मी बाबा दुकानात असताना दुकानात जात नाही. बाबा जसे तिथून निघाले. अरे बाबा आलेत घरी, तू जा. बाबा घरी आले मग काही टेन्शन नाही. वहिनी 0 मिनिटात दुकानात पोहोचतो. हा ठेवा फोन.